सर्वात श्रीमंत असलेल्या जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं रांगा लावत आहेत। जीएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाचे यंदाचे वैशिष्ट्य काय, कशा प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे, या संदर्भात जीएसबी सेवा मंडळाचे पदाधिकारी बी कामत यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकर यांनी। बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक हे सकाळपासूनच आता गर्दी करतायत। कशा प्रकारे यंदाचं नियोजन आहे, यंदा जीएसबी मंडळाच्या बाप्पाचं काय वैशिष्ट्य आहे, हेच आपण जीएसबी सेवा मंडळाचे पदाधिकारी सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, यावर्षी आपल्या बाप्पाचं काय वैशिष्ट्य आहे? हे 17वा वर्ष आहे आमचं गणपती बाप्पाचं। आणि या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे एक भाविकाने साधारण 14 चांदीचे बाऊल नैवेद्यासाठी बाप्पाच्या नैवेद्यासाठी अर्पण केलेले आहेत। तसेच आम्ही 2 चांदीच्या समई, जर तुम्ही बाप्पाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बघाल, मोठे 2 उंच समई आहेत। 5 दिवस आता पुढचे कशा प्रकारे कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत? तुम्ही आमच्याकडे एक शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळ्या विधी होतात। तुम्ही बघाल इकडे तुमच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला मूळ गणपती पूजा सुरू आहे, सकाळी गणहोम झालाय, तुलाभार चालू आहेत। अशा विविध प्रकारच्या लोकांनी जे नवस सांगितलेले आहेत ते लोक येऊन भाविकांचे प्रत्येकाचं हे असतं ते येऊन अर्पण करतात। आपल्या ठिकाणी जे भक्त येतात त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव तुम्ही मोठी काळजी घेता। या वर्षी किती इन्शुरन्स हे सगळं काढलेलं आहे? आणि 400 कोटीचा आम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे। प्रत्येक भाविक, इकडे जो भाविक येतो त्याचा इन्शुरन्स काढलेले आहे। विविध कार्यक्रमांचं 5 दिवस आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे आयोजन नक्की कसं असेल या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती ही जीएसबी सेवा मंडळाचे जे पदाधिकारी आहेत कामत सर त्यांनी दिलेली आहे। कॅमेरावर मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।